उपमुख्यमंत्री अजित पवारांनी रिलीज केलेल्या एका व्हिडिओमुळे मोठा वादंग निर्माण झालाय। राजकारणातून भ्रष्टाचाराचे खोटे आरोप केल्याचा दावा अजितदादांनी याच व्हिडिओच्या माध्यमातून केलाय। अजितदादांवर जे आरोप झाले ते आरोप करणाऱ्या भाजपसोबतच अजितदादा सत्तेत असल्याचा टोला यानंतर मात्र विरोधकांनी लगावला। त्यामुळे या व्हिडिओमुळे अजितदादांचीच पंचायत झाल्याचं पाहायला मिळतंय। पाहूयात। निवडणुकीच्या तोंडावर अजितदादांची जनतेला भावनिक साथ। भ्रष्टाचाराचे खोटे नाटे आरोप केल्याचा दादांचा आरोप। अजितदादांवरील आरोपांवरून विरोधकांचे भाजपलाच सवाल। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार यांनी एक व्हिडिओ जारी केलाय। या व्हिडिओत अजितदादांनी कधीही पक्षांतर केलं नसल्याचं म्हटलंय। विकास कामं करतो म्हणून खोटे नाटे आरोप केले जात असल्याचं अजित पवारांनी सांगितलं। भ्रष्टाचाराचे आरोपही याच हेतूने केल्याचा दावा अजित पवार यांनी केलाय। राजकारणात आलं म्हणजे विरोध तर होणारच। जो जास्त काम करतो त्याला तर थोडा जास्तच विरोध होतो आणि सहन पण करायला लागतो। म्हणूनच माझ्यावर मधल्या काळामध्ये भ्रष्टाचाराचे खोटे नाटे आरोप केले गेले। माझ्यावरील भ्रष्टाचाराचा एकही आरोप आजपर्यंत सिद्ध झालेला नाही, ना भविष्यात होईल। अजितदादांवर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांनी उत्तर द्यावं असा टोला सुप्रिया सुळेंनी लगावला। भ्रष्टाचाराचे आरोप त्यांच्यावर देवेंद्र फडणवीसांनीच केले, त्याच्यामुळे अजित पवारवर जे भ्रष्टाचाराचे आरोप झाले त्याचं उत्तर मी कसं देणार? याचं उत्तर देवेंद्र फडणवीसांनी दिलं पाहिजे। कारण का ट्रक भरून का आणणार, केसेस करणार, सीबीआयची ईडीची नोटीस, त्याला कोण जबाबदार आहे? अर्थातच सत्तेत असलेले लोक। इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडी आणि वॉशिंग मशीन हे सगळ्या भारताला माहिती आहे। अजितदादा आता ज्यांच्या सोबत सत्तेत आहेत त्यांनीच अजितदादांवर भ्रष्टाचाराचे आरोप केल्याचं रोहित पवार यांनी सांगितलंय। आरोप ज्यांनी केले त्यांच्याबरोबरच जर आपण जाऊन बसत असू तर मग त्याचा अर्थ काय निघतो? खरं तर जे लोक खोटा आरोप करतात त्यांच्या विरोधात ताकदीने लढण्याची आज जरूरत आहे। अजितदादांनी पक्ष बदलला नसला तरी काकांचा पक्ष चोरल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय। पक्ष बदलला नाही, पण पक्ष आपल्या काकांचा मूळ पक्ष त्यांनी चोरला आणि त्याबद्दल त्यांना खंत आणि खेद वाटला पाहिजे। त्यांनी सरळ सरळ केलेले पक्षांतर आहे। नरेंद्र मोदी आणि अमित शहा नसते तर हा पक्ष त्यांच्या ताब्यात आला नसता। अजितदादांच्या या व्हिडिओवर स्पष्टीकरण देताना त्यांच्या पक्षाच्या प्रवक्त्यांची अडचण झाल्याचं दृश्य आहे। ज्यावेळेस एखादा पक्ष विरोधाच्या भूमिकेत असतो त्यावेळेस समोरच्यांची विरोधाची भूमिका असली पाहिजे किंवा असते। म्हणून 70,000 कोटीचा जो आरोप झाला त्या आरोपाला राजकीय आरोप म्हणून बघितलं पाहिजे, पण तो सिद्ध होऊ शकला नाही हे मात्र तेवढंच खरं आहे। प्रतिमा संवर्धन मोहिमेचा भाग म्हणून सोशल मीडियावर तो व्हिडिओ टाकण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे। त्या व्हिडिओतून प्रतिमा संवर्धन होणं लांब राहिलं, त्यातून अजितदादा आणि महायुतीच्या नेत्यांचीच अडचण झाल्याचं दृश्य आहे। अजय अडसूळ, विकास मिरगणेसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।